नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघतोय बिर्याणीची रेसिपी, जी की एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते आणि चवीलाही इतकी छान लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी काय करायचं आहे, कढई ठेवायची आहे, त्यात तेल तापून घ्यायचे. आता तेल आपलं तापलेलं आहे. आता मी कांदा दाखवते तुम्हाला. कांदा अशा प्रकारे मी उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याचे जे पुढचे भाग असतात तुम्हाला दाखवते मी. हे पिवळे भाग असतात बघा, ते काढून घ्यायचेत आणि अशा प्रकारे वेगवेगळे करून घ्यायचा आहे कांदा. असं केल्याने कांदा खूप छान क्रिस्पी होतो. आता मी गरम पाण्यात 1.5 किलो तांदूळ भिजवते. ते भिजून ठेवायचेत. आता तेल आपलं तापलेलं आहे, बघू असं टेस्ट करायचं. एक कांद्याची फोड टाकून बघायची. आता कांदा टाकून घेऊया यात. अशा प्रकारे तळत राहायचं याला. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहील. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर पण नक्कीच क्लिक करा. आता एक पातेलं मी तापवायला ठेवले. त्यात आता पाणी टाकून घ्यायचं. आपण भाताची तयारी करतोय. ही पाणी मी किमान 2-2.5 लिटर किंवा 3 लिटर असं घेतलेलं आहे. आणि कांदासुद्धा तळतोय एका साईडने आपला. आणि माझ्या बऱ्याचशा रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा. फुल गॅस ठेवला तरीही चालेल. थोडंसं लालसर होत आला की मग गॅस बारीक करायचा, आत्ताच नाही करायचा. तुम्ही बघू शकता कांदा किती छान पिंकिश असा झाला आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी लसूण घेतलं आहे आणि आलं पण घेतलं आहे चिरून बारीक. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. आणि मी वाटून घेतले बारीक. आता आपला कांदासुद्धा लालसर भाजत आलेला आहे. आता बारीक गॅस केला तरीही चालेल आणि ह्याला तळत राहायचे. बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे मी. आता आपला कांदा मस्तपैकी तळून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. छानपैकी काढून घ्यायचं, जास्त तेल नाही राहून द्यायचं कांद्यात. सगळा कांदा आपण काढून घेऊया. आता कांदा आपण अशा प्रकारे सगळा काढून घेतलेला आहे. आता त्याच कढईतलं तेल काढून घेऊया आपण. आता मी तेल पण काढले आणि तेल तापवायचं आहे. त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा उभा चिरलेला आहे. हा मी दुसरा चिरून घेतलेला, तो जो आधी दाखवलेला तो सगळा मी तळून घेतलेला आहे. आणि हा थोडासा जाडसर चिरला तरी सुद्धा चालेल. आता आपलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, म्हणजे उकळी फुटायला आलेली याला. आता आपण खडा मसाला टाकून घेऊया. यात सगळा खडा मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्किपसुद्धा करू शकता काही, किंवा काही ॲडसुद्धा करू शकता त्यात. आता तेल टाकले मी 1 पळी. आणि ह्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकणं गरजेचे आहे आता, नाहीतर आपला भात चांगला नाही लागत आणि खूप फिक्का फिक्का लागतो. आता मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. थोडंसं गरम होऊन द्यायचं याला, म्हणजे थोडीशी अजून उकळी येऊन द्यायची आहे. 1 ते 2 मिनिटच लागतील. थोडं थोडं उकळत आलेलं आहे आता. तुम्ही भाताची क्वांटिटी कमीसुद्धा घेऊ शकता. जर तुम्ही 1 किलो भात घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही 2 लिटर किंवा 2.5 लिटर पाणी ओतू शकता त्यात. खडा मसाला हा 5 किंवा 10चा सुद्धा चालतो. आता यात आपण लिंबू टाकून घेऊया. अर्ध लिंबू आहे मी पिळून टाकते, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, पण चव छान येते भाताला याच्याने. आता आपला कांदा परतायचा आहे. परत फुल गॅसच ठेवलेला आहे मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि
शेअरसुद्धा नक्की करा तुम्हाला आवडल्यास. आता आपला कांदा आहे ना लालसर थोडा थोडा भाजत आलेला आहे. याला परतत राहायचं आहे, खाली चिटकून द्यायचं नाही आहे. अशा प्रकारे आता यात आहे ना आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि ती पण छानपैकी परतत राहायचे. आता हे कांदे मी आहे ना 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, कारण मी किमान 2.5 किलोचं तरी प्रमाण धरते आहे. म्हणजे 1.5 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ, म्हणजे थोडेसे वरतीच आहे, 1.5 किलो धरायचे ते. आता यात चिकन टाकून मिक्स केले मी आणि पातेल्यातलं पाणीसुद्धा गरम झालं आहे. आता हे तांदूळ पण आपले छान प्रकारे भिजून झालेत. अशा प्रकारे हे तांदूळ आहे ना तुम्ही अर्धा तास जरी छान भिजून दिले ना गरम पाण्यात तरी खूप छान होतात. आता आहे ना हे तांदूळ आपण पाण्यात टाकून घेतलेले आहेत आणि इथं चिकन परतत राहायचे. चिकन छान प्रकारे धुवून घेऊन टाकायचे आणि याला परतत राहायचे. चिकनचं प्रमाण माझं 1 किलो चिकन आहे आणि ह्यात आता ना 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकते. याने फ्लेवर छान येतो बिर्याणीला. आणि तुमच्याकडे तुम्हाला जर मिरची आवडत नसेल जास्त तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी. आणि आता परत परतून घेऊया. परतून घेत राहायचे. फुल गॅसच ठेवायचा आहे. बारीक गॅस ठेवायचा असेल तर तुम्ही बारीक गॅससुद्धा ठेवू शकता. आणि तुम्ही बघू शकता मीठ टाकायच्या आधीच चिकनला किती छान पाणी सुटायला लागले. याच्यात पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही फक्त परतत राहा. तुम्ही ह्या गोष्टी मॅरिनेशन करूनसुद्धा करू शकता, फक्त बिना कांदा टाकता. आलं लसूण पेस्ट, दही वगैरे सगळं तुम्ही मॅरिनेशनसुद्धा करू शकता, पण अशी खूप छान लागते बिर्याणी. आता मी बारीक गॅसच ठेवला आहे. बारीक गॅसवर थोडा वेळ परतत राहायचं याला. हे चिकन शिजायला ना किमान 15 ते 20 मिनटं तरी लागतात. आता आपले राईस पण थोडेसे हाफ कुक झालेले आहेत. आता यात आपण मसाले टाकून घेऊया. मसाल्यांमध्ये मी टाकले लाल तिखट, धने पावडर. लाल तिखट मी 2 चमचे टाकले, धने पावडर 2.5 चमचे टाकले, हळद अर्धा चमचा टाकलेली आहे मी. आणि गरम मसाला आपल्या प्रमाणानुसार घेऊ शकता तुम्ही. आणि चिकन मसाला टाकलेला आहे, 1 पुडी 10 वाली भेटते ती. आणि बिर्याणी मसाला 2 टाकायच्यात पुड्या 10 वाल्या. आणि चवीनुसार मीठ. आता ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले बदलूसुद्धा शकता किंवा कमी जास्तसुद्धा करू शकता. आता हे परतत राहायचं आहे छानपैकी. आत्ताच खूप छान सुगंध येतो आहे. आपला राईस आहे ना तयार झालेला आहे. पूर्ण कुक कधीच नाही करायचं बिर्याणी करताना राईसला. हाफ कुकच करायचे, कारण ते आपण ज्यावेळेस आहे ना बिर्याणीला दम देतो ना त्यावेळेसही भात छान शिजतो. पण आत्ता जर जास्त शिजवलं तर त्याचा खूप चिखल होतो. आता आपल्या चिकनचा गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडंसं गार केलेलं आहे चिकन. आता यात दही टाकून घ्यायची. तर गॅस बंद करून का टाकायची दही? तर दही खराब होते, म्हणजेच फुटते दही. त्यामुळे गॅस बंद करून परतायचे. गॅस बंद करून छानपैकी परतत राहायचं आहे. असं याला छानपैकी मिक्स करून घ्यायची दही मसाल्यांमध्ये. आता आहे ना गॅस चालू केला तरीसुद्धा चालेल. आता मी पण गॅस चालू करून घेतलेला आहे. फुल गॅसवरच ठेवते. आता यात कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आणि ह्याला परतत राहायचे. आता कोथिंबीर टाकून पण छान परतत राहायचे याला. फुल गॅस ठेवला तरीसुद्धा चालेल, बारीक गॅस केला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर काही प्रमाणाबद्दल डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि मी या चिकनमध्ये आहे ना दही किमान अर्धा लिटर टाकलेली आहे. आता याला परतत राहायचे फुल गॅसवर. दही पण चांगलं पाणी सोडते, त्यामुळे थोडंसं
4 ते 5 मिनिट पुढे जातात ह्याला परतत राहायला. तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे. आता ह्याला परतत राहायचे. याला तुम्ही बघू शकता तर्री किती छान आलेली आहे आणि दिसायला हे किती छान झालेलं आहे आपली भाजी. आता आपले ना तांदूळ अशा प्रकारे शिजून झालेले आहेत, थोडेसे गार केलेत मी. आता आहे ना आपण बिर्याणीला दम द्यायला आहे ना मॅरिनेशन करून घेऊया, म्हणजे सगळं मिक्स करून घेऊया. आता मी सर्वप्रथम आहे ना खाली भात टाकून घेतलं आहे, म्हणजेच राईस टाकून घेतलं आहे. एक थर करतो आहे आपण. तुम्ही मिक्स करून सुद्धा करू शकता, पण तशी इतकी छान नाही लागत बिर्याणी. आता मी अर्ध्याशा पण थोडंसं कमी पातीलं राईस टाकलेलं आहे. त्यात तूप टाकायचे आणि आपला तळलेला कांदा बघू शकतो किती छान क्रिस्पी झालेला आहे, तो पण टाकून घ्यायचा आहे आणि तो पण सर्व जागी मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता आपली भाजी टाकून घ्यायची आहे, सगळी टाकून घ्यायची आहे भाजी आणि कढईला जी लागलेली असते ती पण काढून घ्यायची आहे. आता यात आपण भात टाकून घेऊया. आता भात सगळा टाकून घ्यायचा आहे आपला. तुम्ही ह्याच्यात कलरसुद्धा मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार, नाही केले तरीसुद्धा छान लागते, किंवा काजूसुद्धा ॲड करू शकता तुम्ही भाजीत. भाजी होताना सुद्धा टाकू शकता किंवा स्टार्टिंगला सुद्धा टाकू शकता. आता यावर तूप टाकते मी. तूप भरपूर टाका, तुपाने खूप छान टेस्ट येते. आता कांदा टाकून घेऊया. हा कांदा आहे ना तुम्ही आधीसुद्धा तळून ठेवू शकता. हा कांदा जवळजवळ आठवडाभर सुद्धा टिकतो. आता आहे ना त्या पातेल्यावर आहे ना एकदम फिट बसेल असं झाकण ठेवून तव्यावर ठेवायचं आहे. गॅस फुल केला तरीसुद्धा चालेल, पण बारीकच ठेवा. आता आहे ना या पातेल्यावर आहे ना मी एक पाण्याचं पातेलं ठेवलं आहे, ज्याने आपण तांदूळ गाळून घेतलेले आणि 30 मिनटं छानपैकी शिजवून घेतलेले. आता आपली बिर्याणी बघू शकतो आपण किती छान झालेली आहे. याचं टेक्स्चर बघू शकता, खूप मस्त झालेली आहे बिर्याणी. तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी धनश्रीज रेसिपीला सपोर्ट नक्की करत राहा. धन्यवाद.